BSc बायोटेक्नॉलॉजी आणि MSc बायोटेक्नॉलॉजी हे 2 कोर्सेस आहेत. एक अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस ज्याच्यामध्ये BSc फर्स्ट इयर, सेकंड आणि थर्ड इयर. हे BScचे जे कोर्स आहेत ते एक ऑनर्स आहेत, ज्याच्यामध्ये सगळे जे सब्जेक्ट्स असतात ते बायोटेक्नॉलॉजीचेच असतात. आणि MSc फर्स्ट आणि MSc सेकंड इयर हा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स सुद्धा याच्यामध्ये आहे. बायोटेक्नॉलॉजी या विषयात लाईफ सायन्सेसचे जेवढे सब्जेक्ट असतात ते सगळे कव्हर केले जातात, ज्याच्यामध्ये इम्युनॉलॉजी आहे, मॉलिक्युलर बायोलॉजी आहे, व्हायरॉलॉजी आहे, फिजिओलॉजी आहे, ॲनिमल फिजिओलॉजी आहे, बायो इन्स्ट्रुमेंटेशन आहेत. जे सध्या ज्या लाईफ सायन्सेसमध्ये जे टेक्नॉलॉजीज नवीन ज्या टेक्नॉलॉजीज ज्याच्यामध्ये आपण रिसर्च वगैरे करू शकतो, त्या सगळे विषय आपल्या बायोटेक्नॉलॉजीमध्ये शिकवले जातात. 2005 पासून जेव्हा आमचं एस्टॅब्लिशमेंट झाले तेव्हापासून आमचे जे अलमनाय आहेत, जे स्टुडंट्स आहेत आमचे, ते वेगवेगळ्या पोस्टवरती वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये सुद्धा सध्या जॉब करत आहेत, इन्क्लुडिंग फार्मास्युटिकल इंडस्ट्री असो, रिसर्च असो, इन विट्रो फर्टिलायझेशन असो, लॅब असो. तर वेगवेगळ्या फील्डमध्ये आमचे BScचे सुद्धा आणि MScचे सुद्धा अलमनाय आहेत. खास करून अमेरिकेत सुद्धा आमचे काही स्टुडंट्स जे आहेत ते PhD करत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा आहेत. गल्फ कंट्रीमध्ये फूड इंडस्ट्रीजमध्ये भरपूर स्टुडंट्स आहेत. इथे भारतात सुद्धा ल्युपिन इंडस्ट्री, वखाड आणि डॉक्टर रेड्डीजमध्ये सुद्धा आमचे स्टुडंट्स आहेत. काही स्टुडंट्स यांनी आमचे स्वतःची लॅब सुद्धा डेव्हलप केलेली आहे. तर आणि या कोर्समध्ये BSc आणि MSc BSc थर्ड इयरमध्ये सुद्धा प्रोजेक्ट्स असतात आणि MSc सेकंड इयरला सुद्धा लास्ट सेमिस्टरमध्ये प्रोजेक्ट असतो. तर स्टुडंट्सनी खूप चांगले प्रोजेक्ट केले, ज्याच्यामुळे त्यांना खूप चांगल्या कंपनी सुद्धा अपॉर्च्युनिटीज भेटली. काही आमचे स्टुडंट्स आहेत ते सिरम इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा रिसर्च वर्क करतायत. काही PhD सुद्धा एक चांगल्या इंडस्ट्रीजमध्ये आणि चांगल्या फील्डमध्ये सुद्धा PhD त्यांची चालू आहे. तर आमचे भरपूर अलमनाय जे आहेत ते एक चांगल्या पदावरती सध्या कार्यरत आहेत.